चला बघा, आज आपण बिर्याणी बनवणार आहे. तर मस्त मी कांदा भाजून घेतले आणि टमाटे पण थोडेसे असे मस्त भाजून घेऊया आपण गॅसवरती. बघा, टमाटे पण असे भाजून घेऊ. मी इथं बघा कांदा भाजून घेतलेला आहे आणि इथे लसूण पण भाजून घेऊ. कांदा भाजून घेतलेला आहे आणि बघा टमाटे पण भाजून घेऊया. आणि बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे. चला आपण आता टमाटे पण काढून घेऊया. आणि बघा किती मस्त असे टमाटे भाजून घेतलेले आपण, कांदे पण, लसूण. आणि बघा आपण मसाला वाटून घेतलेला आहे. आणि आता बघा मी इथं दही आणि लसूण, अद्रक आणि कोथिंबीर अशी मस्त आणि हळद टाकून बघा चिकन थोडंसं बॉईल करून घेऊया. म्हणजे बघा असं आपलं चिकन पण मुरेन थोडंसं, त्यामुळे मी थोडंसं भिजू घालते म्हणजे छान असं मस्त पण बिर्याणी पण लागेल. आणि बघा असं मस्त मी सगळा मसाला मिक्स करून ठेवलेला आहे. आणि चला आपण 5-10 मिनटं ठेवूया आता असं. आणि बघू आता पुढं आपण बिर्याणीला थोडीशी फोडणी देऊन घेऊया. चला तोपर्यंत आपण चिकन शिजवून घेऊया. आणि बघा आता इथे मी टोप ठेवून घेतलेलं आहे. टोपामध्ये बघा असं तेल टाकून थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे बघा. आणि इथं असा बिर्याणी मसाला टाकलेला आहे थोडा. आणि बघा इथं कांदा मसाला टाकलेला आहे, हे बघा थोडा. आणि बघा सगळंच मसाला टाकून घेतलेले मी, कांदा मसाला, बिर्याणी मसाला आणि आपला घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे बघा. सगळा मसाला असा मिक्स करून घेतलेला आहे. तर आता तो मसाला वाटलेला आहे ना आपण, कांदा आणि ते बघा त्यामध्ये टाकून घेतलेले. आणि बघा सगळे मसाले टाकून घेतलेले. त्यात आपण सगळं मिक्स करूया. मसाला आपण छान असा शिजून घेऊया. इथंच मी थोडीशी हळद टाकून घेते आणि हळदीच्या नंतर बघा थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं आहे. टाकल्याच्या नंतर सगळं असं मिक्स करून घेऊ. आणि बघा सगळं मिक्स करून घेतलेले. थोडा 5 मिनिट आपण मसाला शिजून घेऊया छान असा. बघा सगळा असा मसाला मस्त मी छान शिजवून घेतलेला आहे. आणि आपल्याला जास्त नाही बनवायची बिर्याणी बरं का, 2-3 माणसापुरती आपल्याला बनवायची. म्हणजे बघा सगळा मसाला शिजून घेतलेला आहे मी. तर आता आपण एक चिकन आहे ना, चिकन बघा त्याच्यामध्ये आपण टाकून देऊया. चिकन टाकल्याच्या नंतर सगळं मिक्स करून घेऊ आपण. हे बघा सगळं चिकन याच्यामध्ये टाकून घेतलेले, मसाला आपण टाकून घेतलेला. तर आपण थोडं पाणी टाकून थोडं शिजून घेऊया चिकन या मसाल्यामध्येच, म्हणजे चव पण छान लागते आपली. बघा आपण मस्त असा बघा मसाला शिजून घेतलेला आहे. त्याला आपण थोडं मिक्सरचे भांडे धुवून पाणी टाकून घेऊया मस्त. हे बघा असं पाणी टाकून घेतलेलं आहे सगळं. आणि बघा असं मस्त एक तांब्या पाणी टाकून घेतलेले. आपण चिकन पहिलं शिजून घेऊया यामध्येच आणि नंतर आपण वरून तांदूळ टाकूया बघा. चला आता आपला चिकन शिजवून देऊ आपण. बघा इथंच मी असे मस्त बासमती तांदूळ बघा भिजू घालून ठेवलेले आहेत. भिजले ना म्हणजे बिर्याणी लवकर पण शिजते. आणि हे बघा
आणि बघा अशी मस्त आपली उकळी फुटलेली आहे. आता चिकन शिजायला हे बघा. आणि हे बघा मस्त आपले चिकन शिजत आहे बघा. हे बघा चिकन शिजल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये तांदूळ टाकू. हे बघा आपलं छान चिकन शिजलेले आहेत. आपण तांदूळ टाकून घेतले याच्यामध्ये. आणि बघा आता मस्त आपण टाकून घेतलेले आहेत तांदूळ आणि चिकन पण शिजलेले. चला बघू आता आपण 10 मिनिटात आपले तांदूळ शिजून जाईल, बिर्याणी होऊन जाईल मस्त. आणि बघा वरून अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बघा आपली बिर्याणी सगळं पाणी पण आटलेलं आहे आणि थोडीशी बाकी आहे बघा. 5 मिनिट आपण ठेवूया. बघा आणि बघा मस्त अशी आपली बिर्याणी झालेली आहे बघा. हे बघा चला कशी वाटली बिर्याणी आपली. बघा एकदम छान झालेली आहे.